कर्नाटकात 22 जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावलेत, तर मृत्यूमागे कोविड लसीचा संबंध असल्याचं म्हटलं जात आहे। मग आता नेमकं कारण काय याचा खुलासा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी सावंत आणि आपण पाहताय ऑनली मानिनी। कर्नाटकातील हसन जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्यानंतर अचानक झालेल्या मृत्यूमुळे कर्नाटकात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या 40 दिवसात एकट्या हसन जिल्ह्यात तब्बल 22 जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि महत्त्वाची बाब म्हणजे झालेल्या 22 मृत्यूपैकी 5 जण 19 ते 25 वर्ष वयोगटातील होते, तर 8 जण 25 ते 45 वर्ष वयोगटातील होते। म्हणजेच मृत्यूमध्ये बहुतेक तरुणच होते। यापैकी अनेकांना पूर्वी कोणतीही लक्षणे आणि आजार नसल्याचं सांगितलं जातंय। आता हे ऐकून तुम्हा सर्वांनाच भीती वाटेल, कारण कोविड काळात आपल्यातल्या प्रत्येकानेच कोविड लस घेतली होती। पण चिंता करू नका, कारण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांच्या अभ्यासात त्यांनी म्हटलंय की देशात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या अचानक मृत्यूचा कोविड लसीशी थेट संबंध नाहीये। हा अभ्यास 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांच्या अचानक मृत्यूवर आधारित आहे। आरोग्य मंत्रालयाने बुधवारी एक प्रेस रिलीज जारी केलं होतं। ही माहिती त्यांनी त्यातून दिली आहे। या अभ्यासातून भारताची कोविड लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची पुष्टी केली आहे। त्यामुळे असं म्हटलं जातंय की अचानक मृत्यूची इतर कारणे असू शकतात। यामध्ये अनुवंशशास्त्र, जीवनशैली, आधीच अस्तित्वात असलेले आजार आणि कोविड नंतरचा गोंधळ याचा समावेश आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा ऑनली मानिनी।